मंडळी, मी ऋषाली गोरेकर. तुमचं लाईफ जर्नी या चॅनलवर स्वागत आहे. माझा हा फर्स्ट व्हिडिओ आहे. मी आज दालबाटी करणार आहे. तुम्हाला त्याचा प्रोसिजर पूर्ण दाखवणार आहे. मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे आता. चला मग करूया आपण. मी एक कणिक घेतलेली आहे. मी याच्यातच मोडते टोपल्यामध्ये, कारण की मला याच्यात सोपं पडतं कणिक भिजवायला, त्यामुळे मी याच्यातच भिजवत असते. त्या कणकीमध्ये मीठ टाकायचं आणि ओवा. मीठ तुम्हाला जेवढं आवडते तेवढं टाका. आणि यामध्ये ओवा टाकायचा. एवढा टाकते यामध्ये, दाखवते तुम्हाला. आणखी टाकू शकतो आपण, आपल्याला आवडीनुसार आपल्या टाकू शकतो. मी एवढी कणिक घेतलेली आहे. तुमच्याकडे जेवढे मेंबर असेल तेवढी तुम्ही घेऊ शकता. पाणीचा त्रास होतो, पॉन्डलिसचा त्रास चालू झालेला आहे मला, त्यामुळे मला आता बेल्ट लावावा लागेल मानेला. आता पॅरालिसिसचा अटॅक आला होता आणि त्याच्यानंतर मला हा पॉन्डलिसचा त्रास चालू झालेला आहे मानेचा. त्यामुळे खाली बघितलं की त्रास होते, मान दुखते, चक्कर येते, डोकं दुखते. त्यामुळे मला मग बेल्ट लावूनच खाली पाहायचे जे कामं आहे ते मला बेल्ट लावूनच करावं लागतं. आता ही कणिक भिजवून तयार आहे. आता आपल्याला टमाटर घ्यायचे आहे. टमाटर, 2 टमाटर, एक मोठा कांदा आणि सांबार. आपण तुम्ही हिरव्या मिरच्या पण घेऊ शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. मला जर टमाटर आवडत नसेल, कमी आवडत असेल किंवा तुम्ही अवॉइड करू शकता, किंवा मग एक पण घेऊ शकता. तर मला आवडतात तुम्ही 2 घेतले. ते टमाटर, कांदा हे सर्व चिरून घेते. हे सर्व चिरत आहे आता. आता यामध्ये मी तेल टाकलेलं आहे. त्यानंतर मी कांदा टाकते. हे सर्व चिरून ठेवलेलं आहे मी. ते यामध्ये कांदा टाकते. इकडे कणिक भिजवून ठेवलेली आहे. ही डाळ, ही चटणी मिठाचं. आता यामध्ये थोडं जिरं घाला. कांदा चांगला परतून घ्या. कांदा तांबूस झाल्यानंतर त्यामध्ये थोडा हिंग घाला. नंतर धनेपूड, नंतर हळद तुमच्या आवडीनुसार घाला.
हलवून घ्यायचं. नंतर त्यामध्ये लाल तिखट घाला. नंतर टमाटर, नंतर सांबार. आता त्यामध्ये मी हे गडवाभर पाणी घेतलेलं आहे. मी गडवाभर पाणी त्यामध्ये टाकलेलं आहे. तुम्हाला घट्ट पातळ वरण लागत असेल त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. आता त्यामध्ये मीठ घाला. चवीनुसार. तर उकळी आल्यानंतर डाळ टाका. मी आता डाळ टाकत आहे. मी आता डाळ टाकलेली आहे त्यामध्ये. आता ते उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये याचे छोटे छोटे रोडगे करून त्यामध्ये टाकणार आहे. आता मी रोडगे बनवणार आहे याचे. आता मी थोडं तेल घेतलं आहे ना हाताला आणि हे कणिक मळून घेते. आणि आता मी याचे रोडगे करत आहे छोटे छोटे. एवढा गोळा घ्यायचा. तुम्ही याच्यापेक्षा छोटे किंवा याच्यापेक्षा मोठे पण करू शकता. आणि याचे छोटे मोठे गोळे करायचे. मोठा त्याच्यापेक्षा छोटा, त्याच्यापेक्षा छोटा असे गोळे करायचे. मधामधात भाजी पण आपली फोडणीचं वरण आहे हे पण हलवायचं. आणि याचे मी असे 5 गोळे केलेले आहे, लहान मोठे. याला असे तेल लावून ते गोळे लाटायचे. त्या चपात्या छोट्या मोठ्या अशा लाटायच्या. हे छोटी, हे त्याच्यापेक्षा छोटी आणि आता त्याच्यापेक्षा छोटी करत आहे. ही थोडीशी मोठी आणि हे सगळ्यात मोठी बनवत आहे. तुम्हाला आता एक मोठा रोडगा बनवून दाखवत आहे, त्याच्यानुसार तुम्ही बनवा. आता याला तेल लावायचं. सगळ्या चपात्यांना तेल लावून हे एकावर एक ठेवायचे. खालून वरून असं तेल लावायचं याला. असं एकावर एक ठेवायचे. आणि हे असं याचा छोटा रोडगा तयार करायचा.
घ्यायचं आहे, पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. असा रोडगा झाला तयार. असे मी सगळे रोडगे तयार करून घेते. आता मी हा कुकर लावलेला आहे. हा आता फुलवर लावलेला आहे. एक शिट्टी झाल्यानंतर मी 15 मिनटं सिमवर लावणार आहे. एकदम कमी पॉवर करणार आहे त्याचा, आणि नंतर मग वाफ गेल्यानंतर ते उघडणार आहे. ही झाली आपली दालबाटी तयार. आता मी ह्याच्यात काढून घेणार आहे ताटात, आणि यामध्येच फोडणीचं वरण आहे. असे रोडगे मी पूर्ण ताटामध्ये काढून घेणार आहे. आणि हे आहे वरण. मी आता वरण हे प्लेटीमध्ये काढणार आहे. आणि हा रोडगा कापून घेणार आहे. हे झालं आता माझं ताट तयार. आता मी हे मस्त जेवणार आहे. आता मी कशी चव कशी झाली ते तुम्हाला सांगते. खूपच छान झाले. खूप छान दालबाटी झालेली आहे. तुम्ही घरी करून पाहाच. खूपच अप्रतिम झालेली आहे. आता आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.